म्हातारपण आणि मृत्यू प्राण्यांचे आयुष्य संपवते. म्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन्ही अशा आहेत की जे आपलं प्राण्यांचे आयुष्य संपवते. ठीक आहे, म्हातारपणामुळे पण आपलं आयुष्य संपते आणि मृत्यूनंतरही आपलं आयुष्य संपते. तर आजची ही गोष्ट आहे विशाखा आणि उपासिकांची गोष्ट. कुणाची आहे? विशाखा आणि उपासिकांची गोष्ट आहे. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 135. यथा दंडेन गोपालो गावो पाचेति गोचरं एवं जराच मच्छूच आयु पाचेंती पाणीनं. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे एखादा गुराखी, एखादा गाय चारणारा हातामध्ये दंडा घेतो आणि गायींना आपल्या त्यांचे जे राहण्याचं घर राहते, राहण्याचे ठिकाण राहते, तिथे तो दंडा घेऊन त्यांना तिथे घेऊन जातो. त्याचप्रमाणे म्हातारपण आयुष्य आणि मृत्यू प्राण्यांना हाकत असते. त्याप्रमाणे आपण प्राणीच आहोत, मनुष्य आहोत, प्राणी आहोत. तर आपलं पण म्हातारपण आणि आपली आयु आणि मृत्यू आपल्याला मृत्यूकडे ढकलत राहते. बरोबर आहे. तर श्रावस्ती येथील पूर्वाराम विहारात विहरत असताना तथागतांनी विशाखा आणि 500 उपासिकांना उद्देशून ही गाथा म्हटलेली होती. उपासिका विशाखा आणि तिच्यासोबत 500 उपासिका होते, त्यांना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटली होती. एकदा श्रावस्ती येथील 500 उपासिका महाउपोषथाच्या दिवशी पूर्वाराम विहारात उपोषण पाळण्यासाठी आल्या. एकदा काय झालं, पूर्वाराम विहार होता श्रावस्तीमध्ये, तिथे विशाखासोबत 500 उपासिका उपोषण पाळण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा विशाखा उपासिका तेथील वृद्ध असलेल्या उपासिकांना विचारू लागली. जी विशाखा उपासिका होती तिथे जे वृद्ध उपासिका उपस्थित होते त्यांना विचारू लागली की त्या कशासाठी उपोषण करू इच्छितात. त्यांना काय विचारलं तिने, आपण कशासाठी उपोषण करू इच्छितात. त्यावर वृद्ध उपासिका उत्तरल्या, दिव्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी. म्हणजे आम्हाला दिव्य संपत्ती पाहिजे म्हणून आम्ही उपोषण करतो. मध्यवयीन स्त्रियांना विचारलं तर त्या उत्तरल्या, सौतींपासून सुटका व्हावी म्हणून आम्ही उपोषण करतो. वृद्ध उपासिका काय म्हणत होत्या, आम्हाला खूप दिव्य संपत्ती प्राप्त होण्यासाठी आम्ही उपोषण करतो. मध्यवयीन ज्या उपासिका होत्या त्या काय म्हणतात, सौतीपासून सुटका व्हावी म्हणून. आणि तरुण स्त्रियांना विशाखाने विचारले तर त्या म्हणाल्या, पहिल्या बाळंतपणात आम्हाला पुत्र बाळ प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही उपोषण करतो. कुमारिकांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, आता कुमारिका ज्यांचे लग्न व्हायचेच आहे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, त्यांना योग्य वर प्राप्त व्हावा म्हणून आम्ही उपोषण करतो. म्हणजे सगळ्यांचे आन्सर वेगवेगळे होते. सगळ्यांचे आन्सर कसे होते की गृहस्थ जीवनाला धरूनच होते. त्या उपोषण करण्यासाठी आल्या. अशा तऱ्हेने प्रत्येक वयोगटातील स्त्रिया वेगवेगळ्या इच्छा मनाशी धरून आलेल्या पाहून विशाखाने त्या सर्व स्त्रियांना भगवंताकडे नेले आणि त्यांच्या इच्छा विचारल्या. आणि मग त्या सगळ्या उपासिकांना विशाखा उपासिकांनी भगवंताकडे नेले व क्रमशः सर्वांनी मनाशी बाळगलेल्या इच्छा भगवंतांना ऐकवल्या. आणि सगळ्यांनी मग आपापल्या इच्छा कुणाला ऐकवल्या, भगवंतांना ऐकवल्या. त्या सर्व उपासिकांच्या इच्छा ऐकून भगवंत म्हणाले, विशाखे, जन्म, म्हातारपण आणि मृत्यू प्राण्याच्या मागे लागलेले असते. प्राण्यांच्या मागे काय काय लागले असते, जन्म, त्यानंतर म्हातारपण आणि मृत्यू, हे नेहमी आपल्या मागे प्राण्यांच्या मागे लागलेले असते. कारण जो जन्मलेला आहे तो कधीतरी वृद्ध होणारच आहे. जो जन्माला आला तो नेहमी छोटाच राहणार आहे का, नाही, तर तो कधीतरी वृद्ध होणारच आहे. वृद्धत्व हे व्याधीकडे, शरीर नाशाकडे प्राण्याला क्षण प्रतिक्षण नेत असते. वृद्धत्व जे आहे, म्हातारपण, ते सगळ्या प्राण्यांना क्षण प्रतिक्षण व्याधीकडे नेत असते. आणि शेवटी मृत्यू एके दिवशी प्राण्यांवर झडप घालते. आणि
शेवटी एक दिवस असा येते की जेव्हा आपल्याला मृत्यू झडप घालते, प्राण्यांना जीवनापासून दूर करते. मृत्यू काय करते? प्राण्यांना, सगळ्या प्राण्यांना जीवनापासून दूर करते. असे असले तरी लोक या भवचक्राच्या तावडीतून सुटण्यासाठी, लोकांना सगळ्यांना माहिती आहे असेच आहे म्हणून, आपल्याला पण माहिती आहे, इथे उपस्थित सगळ्यांनाच माहिती आहे, असे असून सुद्धा लोक ह्या भवचक्राच्या तावडीतून सुटण्यासाठी, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. हे सगळं लोकांना माहिती आहे की माणसाचा जन्म झालेला आहे, नंतर म्हातारपण येणार, नंतर मृत्यू होणारच आहे. सगळं लोकांना माहिती आहे ह्या भवचक्राबद्दल, पण परंतु आपण तरी पण ह्याच्यामधून आपली सुटका व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतो का? अजिबात करत नाही. तर जन्म मरणाच्या चक्रातच अडकून राहणे पसंत करतात. आणि आपण काय करतो? जन्म मरणाच्या चक्रातच अडकून राहायला आपण पसंत करतो असे सांगून धम्मोपदेश करताना तथागतांनी ही गाथा म्हटलेली होती, ज्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे गुराखी गुरांना गायरांकडे चरण्यासाठी घेऊन जाताना दांड्याने हाकीत असतो, दांड्याने म्हणजे दंडा पकडूनच तो हाकत असतो ना, त्याचप्रमाणे वृद्धावस्था व मृत्यू प्राण्यांच्या जीवनाला, त्यांच्या आयुष्याला हाकीत असते. त्याचप्रमाणे मृत्यू जे राहते आणि वृद्धावस्था जे राहते ते प्राण्यांना त्यांच्या आयुष्याकडे हाकीत असते. इथे वृद्धावस्था आणि मृत्यू गुराख्याच्या प्रमाणे आहे. वृद्धावस्था आणि मृत्यू कुणाप्रमाणे आहे? गुराख्याप्रमाणे आहे, म्हणजे गायी चारणाऱ्याप्रमाणे. जीवन किंवा आयुष्य हे गुरांप्रमाणे आहे. आणि आपलं जे जीवन आणि आयुष्य आहे गुरांप्रमाणे म्हणजे गायी म्हशीसारखं आहे. आपलं जीवन गायी म्हशीसारखं आहे. आणि वृद्धावस्था आणि मृत्यू कुणासारखं आहे? तर जो गायी म्हशीची देखभाल करतो, त्यांना हाकतो, त्याच्यासारखं आहे. आणि मृत्यू गायरानाप्रमाणे, चरण्याच्या स्थानाप्रमाणे आहे. आणि मृत्यू गायी कशी चरत राहते तशासारखं आपली मृत्यू आहे. जन्म प्राण्याला वृद्धावस्थाकडे नेतो. कुणाचाही जन्म झाला असेल तर तो कुणाकडे जातो? वृद्धावस्थेकडे जातो. वृद्धावस्था व्याधीकडे नेते. वृद्धावस्था कुणाकडे नेते? व्याधीकडे नेते. आणि व्याधी मृत्यूकडे नेते. आणि शेवटी मृत्यू या सर्वांनाच अलग करते. आणि मृत्यू आल्यावर सगळं काही वेगळं होऊन जाते, काहीच नाही राहत. ठीक आहे. ह्या धम्मदेशनेने बऱ्याचशा उपासिका स्त्रोतापत्ती फलास प्राप्त झाल्या होत्या. जेव्हा भगवंतांनी हा उपदेश दिला होता तेव्हा भगवंताचा हा धम्म उपदेश ऐकून तिथे उपस्थित बऱ्याचशा उपासिका श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्या होत्या. विशाखा जी होती ही धनंजय श्रेष्ठीची मुलगी होती. आता मी विशाखाबद्दल काही सांगत आहे, काही महत्वाचे पॉईंट. ठीक आहे. तर विशाखा कुणाची मुलगी होती? धनंजय श्रेष्ठीची मुलगी होती. तिच्या आईचे नाव सुमनदेवी होते. काय नाव होते तिच्या आईचे? सुमनदेवी. आणि आवडत्या आज्याचे नाव जो अत्यंत श्रीमंत होता त्याचे नाव होते मेंढक. काय नाव होते? मेंढक. जेव्हा विशाखा फक्त 7 वर्षाची होती तेव्हा त्यावेळी तिच्या जन्मस्थळाला देशातील भद्दिय या गावाला बुद्धांनी भेट दिली होती. जेव्हा ती 7 वर्षाची होती तेव्हा भगवंतांनी तिचा जो गाव होता तिथे जी राहत होती तर तिथे भगवंतांनी काय दिली होती? भेट दिली होती. त्या भेटीच्या वेळी श्रेष्ठी मेंढक विशाखाला म्हणाला, प्रिय मुली, बुद्धांच्या ह्या भेटीचा दिवस हा तुझ्यासाठी व माझ्यासाठीही अत्यंत आनंदाचा दिवस आहे. तर तिचा जो आजोबा होता तो तिला काय म्हणतो की बुद्धांच्या भेटीचा दिवस तुझ्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण खूप आनंदाचा दिवस आहे. ज्या तुझ्या देखभालीसाठी ठेवलेल्या दासी आहेत, तिच्या दासीच होत्या 500. किती दासी होत्या? 500. ज्या तुझ्या देखभालीसाठी ठेवलेल्या दासी आहेत त्या सर्वांना बोलव व रथावरती बसून त्यांच्या समवेत बुद्धांच्या स्वागतासाठी पुढे जा. त्यांनी काय म्हटलं की ज्या 500 तुझ्या दासी आहेत त्यांना पण बोलव आणि तू ह्या सगळ्या कुठे जा? बुद्धांच्या स्वागतासाठी समोर जा. त्यांना वंदन कर. आणि आदराने जाऊन ती बसली. त्यांना तिने वंदन केलं आणि आदराने ती जाऊन बसली. तिच्या त्या सभ्य वर्तनाने बुद्धांना अत्यंत आनंद झाला. ती 7 वर्षाचीच होती तर तिच्या म्हणजे तिने वंदन केलं आणि तिथं जाऊन बसली तर तिच्या सभ्य
त्यामुळे बुद्धांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला व इतरांना धम्म समजावून सांगितला. त्यांनी तिला पण सांगितलं आणि तिथे उपस्थित सगळ्यांना धम्म समजावून सांगितलं. जरी ती 7 वर्षाची होती तरी शीला अत्यंत प्रतिष्ठित झाली होती. म्हणजे ती सगळ्या शीलांचं खूप पालन करायची, त्याच्यामध्ये शीलांमध्ये प्रतिष्ठित झाली होती. आणि म्हणूनच तथागतांकडून धम्म ग्रहण करता क्षणी तिने निब्बाणाचे पहिले फल श्रोतापत्ती फल प्राप्त केले होते. आणि भगवान बुद्धांचा प्रथम प्रवचन ऐकत्या वेळेसच 7 वर्षाची होती ती, तेव्हाच तिला निब्बाणाची प्रथम पायरी श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती. त्रिपिटकात उल्लेख आढळतो की ऐन तारुण्यात असताना पुरुषाप्रमाणे बलवत्तर व स्त्रीप्रमाणे कोमलता व मादकता तिला प्राप्त होती. आणि पुरुषाप्रमाणे तिला बल आणि स्त्रीप्रमाणे तिला कोमलता आणि मादकता तिला खूप प्राप्त होती. तिचे केस मोराच्या शेपटीप्रमाणे होते. तिचे केस खूप लांब होते आणि मोराच्या शेपटीप्रमाणे तिचे केस होते. ती वयाच्या 120 वर्षापर्यंत जगली होती आणि वयाच्या 120 वर्षाची पण होती ती, तरी सुद्धा तिच्या डोक्याचा एकही केस पांढरा झालेला नव्हता. ती जेव्हा आपले केस मोकळे सोडायची तेव्हा तिच्या झग्याच्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा वर वाकत असत तिचे केस. एवढे मुलायम होते, इतके लांब सडक व कुरडे होते तिचे केस. तिचे ओठ खूप लाल चमकदार आणि अत्यंत मऊ असे होते, कारण ती शीलाचं खूप काटेकोरपणे पालन करायची. तिचे दात अत्यंत पांढरे शुभ्र सरळ आणि एका ओढीत ठेवलेल्या मोत्याप्रमाणे चमकत असायचे. हे शील पाळत असायची ती, म्हणून तिला हे सगळे गुण प्राप्त झालेले होते. तिची कांती सोनेरी रंगाची, तिची कांती जी होती म्हणजे तिचा जो रंग होता तो सोनेरी रंगाच्या व कुठलेही सौंदर्य प्रसाधन न वापरताही निळ्या कमल पुष्पासारखी मऊ होती ती. निळ्या कमल पुष्प खूप कमी प्रमाणात बघायला भेटते आपल्याला, तर ती निळ्या कमल पुष्पाप्रमाणे मऊ होती. तिने अनेक अपत्यांना जन्म देऊनही, किती मुलांना जन्म दिला होता तिने? 7 मुलं आणि 7 मुली. त्यांना जन्म देऊनही ती सुलभ देखणे पण कायम राखले होते तिने. आणि तिच्या पूर्ण परिवार, मुलं, सून, त्यांचे नातू, त्यांच्यामध्ये ती बसायची, तर तिला कोणी म्हणूच नव्हतं शकत की ही 120 वर्षाची आहे. ती तरुणच दिसायची, कारण तिच्यामध्ये तसं ते तिला गुण प्राप्त झालं होतं. स्त्री सौंदर्याच्या 5ही प्रकारांनी म्हणजे तिचे केस पण छान होते, देह म्हणजे दिसायला सुद्धा छान होती, हड्डी तिची मजबूत होती, चामडी म्हणजे स्किन तिची खूप सॉफ्ट होती, मऊ होती. आणि तिला तारुण्य म्हणजे ती जवानच दिसायची 120 वर्षाची झाली तरी. तिला जैसे भौतिक सौंदर्याचे वरदान लाभलेले होते, म्हणजे तिला हे वरदानच लाभलेले होते, कारण ती शीलांचं पालन करायची, काटेकोरपणे ती उपवासाचं पालन करायची म्हणून. तसेच आध्यात्मिक अंतर्दृष्टीनेही तिने श्रेष्ठता मिळवलेली होती आणि आध्यात्मिकमध्ये पण ती श्रेष्ठच झाली होती. जेव्हा विशाखा 15-16 वर्षाची झाली तेव्हा एकदा एक उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने नदीवर स्नान करण्यासाठी आपल्या काही दासीसह पायी चालत ती गेली. आता जेव्हा ती 15-16 वर्षाची झाली तेव्हा त्या गावामध्ये काहीतरी उत्सव साजरा केला जात होता, तर ती स्नान करण्यासाठी आपल्या दासांसोबत पायी चालत नदीकडे गेली. त्यावेळी अचानक वर्षा होऊ लागली. त्यावेळी पाऊस येऊ लागला अचानक व सर्व दासी जेवढ्या वेगाने धावता येईल तेवढ्या वेगाने धावू लागल्या. आणि पावसामुळे वाचवण्यासाठी त्या दास्या ज्या होत्या त्या जेवढ्या वेगाने धावता येईल तेवढ्या वेगाने धावू लागल्या. मात्र विशाखा आसरा शोधण्यासाठी एका हॉलकडे संथ वेगाने धावू लागली आणि तिला असं होतं की मला कुठेतरी आसरा मिळावा, म्हणून ती एका हॉलकडे धावू लागली. कपड्यानिशी धावत ती हॉलमध्ये शिरली आणि ती धावत हॉलमध्ये शिरली, जिथे काही ब्राह्मण त्यांच्या राजकुमारांसाठी सुंदरतेच्या 5 गुणांनी युक्त अशा कुमारी कन्येच्या शोधात निघून त्या हॉलमध्ये आसऱ्याला थांबले होते. तिथे 5 राजकुमार आले होते जे आपल्या लग्नासाठी म्हणजे राजकुमाऱ्या शोधत होत्या. तर ते पावसामुळे त्या लोक पण तिथे 5 राजकुमार जे होते ते तिथे येऊन थांबलेले होते, ते पण आसऱ्यासाठी थांबलेले होते. सुसंस्कृत अशी विशाखा शालीनतापूर्वक कुठलीही घाई न करता दुडक्या चालीने हॉलमध्ये प्रवेश करती झाली.
ती हळूहळू आपली हॉलमध्ये तिने प्रवेश केला. तिचे संपूर्ण कपडे व दागिने पावसाने भिजलेले होते. तिचे पूर्ण कपडे आणि दागिने पावसाने भिजलेले होते. त्या जिज्ञासू ब्राह्मणांनी तिच्यावर टीका केली. त्याच्यामधून काही ब्राह्मण होते, त्यांनी तिच्यावर टीका केली व इतरांसारखे घाईने धावत न येता हळूहळू आल्यामुळे तिला संपूर्ण भिजावं लागलं. आणि तिला काय म्हटलं की हिच्या ज्या दास्या होत्या 500 ते खूप वेगाने धावत आल्या म्हणून त्या जास्ती भिजल्या नाही. ही खूप हळूहळू धावत आली म्हणून हिला जास्त भिजावं लागलं. याबद्दल तिलाच दोष देऊ लागले. कुणाला? विशाखाला दोष देऊ लागले की ही हळूहळू आली म्हणून ही एवढी भिजली. हुशार विशाखाने त्या प्रसंगी जे स्वयंस्फूर्तीने सुचलेले विचार त्या ब्राह्मणांना ऐकवले ते अत्यंत प्रभावी ठरले. तर तिला जे स्वतःहून सुचले ते काही विचार तिचे होते ते तिने ऐकवले त्या ब्राह्मणांना. आणि तिचे जे विचार होते ते त्या ब्राह्मणांना म्हणजे आवडले, ते प्रभावी झाले तिच्या त्या विचारांना. ती धावली त्यापेक्षाही जलद गतीने ती धावू शकली असती. म्हणजे ती हळूहळू चालली, हळूहळू धावली, परंतु ती त्याच्यापेक्षा पण जोरात धावू शकत होती. परंतु तिने जाणून बुजून तसे केले नाही. तिने असे स्पष्ट केले की जो राजा हिऱ्या मोत्यांच्या अलंकाराने आभूषित आहे. तिने काय म्हटलं की एखादा राजा जो हिऱ्या मोत्याच्या अलंकाराने आभूषित आहे त्याला कमर कसून दरबाराकडे धावत सुटणे शोभणार नाही. म्हणजे ती हिऱ्या मोत्यांनी अलंकृत होती आणि तिला शोभलं असतं का खूप जोरात धावत सुटणं? तर ती काय सांगते, एखादा राजा जो हिऱ्या मोत्यांनी अलंकृत आहे तर त्याला शोभणार आहे का की तो जोरात धावत जाणार? त्याचप्रमाणे झुलीने सुजवलेल्या राजमतीलाही तसे धावणे शोभत नाही. असा राजहत्ती कसल्याही परिस्थितीत आपल्या नैसर्गिक अशा डौलाने चालत राहील. असा जो राजहत्ती असते तो त्याच्यावर कुठलीही परिस्थिती आली तरी तो आपल्या नैसर्गिक अशा स्पीडनी डोलाने तो चालत राहील. भिक्खू सुद्धा टीकेस पात्र ठरतात. जेव्हा ते साधारण ग्रहस्थांप्रमाणे धावत सुटतात त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला माणसाप्रमाणे धावताना पाहणे हे गौरवपूर्ण दृश्य नाही. एखादा भिक्खू हळूहळू धावत आहे परंतु त्यांच्यासमोर एखादी स्त्री खूप जोराने धावत आहे तर हे दृश्य बघणे गौरवपूर्ण नाही आहे. तेथे उपस्थित ब्राह्मण तिच्या चातुर्ययुक्त बोलण्याचे अत्यंत प्रभावित व आनंदित झाले. तिथे जेवढेही ब्राह्मण होते ते तिच्या बोलण्याने अत्यंत प्रभावित आणि आनंदित झाले. त्यांनी विचार केला की त्यांच्या तरुण धन्यासाठी ती आदर्श पत्नी म्हणून अवश्य शोभेल. त्याच्यामधून काय विचार केला त्या ब्राह्मणांनी की आमच्या मुलासाठी ही आदर्श पत्नी म्हणून अवश्य शोभेल. त्यांनी हा सुयोग घडून येण्यासाठी विशाखाच्या पित्याकडे प्रस्ताव ठेवला. आणि तिला तर नाही म्हणू शकत होते परंतु तिच्या पित्याकडे मग त्यांनी प्रस्ताव ठेवला. अशा रीतीने त्या ब्राह्मण मंडळीच्या धनी पुण्यवर्धन जो मिगार नावाच्या अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा सुपुत्र होता. मिगार नावाचा अत्यंत श्रीमंत नावाचा सुपुत्र होता पुण्यवर्धन. त्याच्यासोबत विशाखाचं लग्न झालं होता. मात्र मिगार किंवा पुण्यवर्धन त्यावेळी बुद्धाचे अनुयायी झाले नव्हते. परंतु जो मिगार होता आणि पुण्यवर्धन होता म्हणजे तिचा सासरा आणि तिचा होणारा नवरा तर हे बुद्धांचे अनुयायी झालेले होते का? नाही. परंतु विशाखा बुद्धांची अनुयायी होती. विशाखा व पुण्यवर्धन यांचा विवाह समारंभ अत्यंत थाटामाटाने पार पडला. त्यांचा विवाह झाला तो अत्यंत थाटामाटाने पार पडला. विवाह प्रसंगी सोन्या चांदीच्या अत्यंत दुर्मिळ व किमती वस्तू आणि भरपूर पैशा अडक्यांसह तिला तिच्या सासरी निरोप देण्यात आला. विवाह संपला तर विवाहासोबत तिच्यासोबत खूप साऱ्या सोनं चांदी हिरे मोती दागिने आणि भरपूर पैशांसह तिला सासरी निरोप देण्यात आले. त्यावेळी तिच्या हुशार पित्याने खालील काही सूचना तिने पाळण्याचे तिला सांगायचे आदेश दिले. त्यावेळी तिचे जे पिता होते त्यांनी तिला 9 गोष्टी सांगितल्या की तुला लग्न झाल्यानंतर ह्या पाळाव्या लागतील. तर एक गोष्टी होती आती लग्नी बाहेर घेऊन जाऊ नये. म्हणजे आती लग्नी बाहेर घेऊन जाऊ नये म्हणजे आपल्या घरची गोष्ट बाहेर सांगू नये कुणालाही. अग्नी म्हणजे तेच होते, लोक तर आग लावायचंच काम करतात नाही का.
दुसरी आहे बाहेरील अग्नी आत घेऊन येऊ नये, ह्याच्या त्याच्या घरच्या आतमध्ये घेऊन येऊ नये. तिसरं आहे जे देतात त्यांनाच दे, जे आपल्याला देतात त्यांनाच द्यायचं. काय म्हणते ती? जे आपल्याला देतात त्यांनाच द्यायचं, असे तिचे वडील तिसरी गोष्ट सांगतात. जे देत नाहीत त्यांना देऊ नको. चौथी गोष्ट काय? जे आपल्याला काही देत नाही त्यांना तू देऊ नको. पाचवी आहे जो देतो आणि देत नाही अशा दोघांनाही दे. पाचवी काय? जो आपल्याला देतो आणि देत नाही अशा दोघाही लोकांना तू दे. आणि सहावी आहे सुखाने बस, म्हणजे सुखाने राहा, सुखाने बस. आणि सातवी आहे सुखाने खा, सुखाने खा. आणि आठवी आहे सुखाने झोप, झोप चांगली घे. नववी आहे अग्नी राख आणि घरच्या आदरणीय व्यक्तींचा सन्मान कर. अग्नी राख म्हणजे आपल्या घरची इज्जत राख, इकडची तिकडे, इथल्या गोष्टी तिकडे सांगू नको. आणि आपल्या घरच्या आदरणीय व्यक्तींची तू काय कर? सन्मान कर. त्रिपिटक साहित्यामध्ये उल्लेख आढळतो की ती 10 भाग्यवान मुलांची व 10 भाग्यवान मुलींची भाग्यवान आई होण्याचे भाग्य तिला लाभलेले होते. तिने 10 मुलांना आणि 10 मुलींना तिने जन्म दिला होता. तिला 120 वर्षाचे परिपक्व आयुष्य लाभले होते. ठीक आहे. तर तिचे जे सासरे होते, सासऱ्याचं नाव काय होतं? मिगार. मिगार जे तिचे सासरे होते ते अजिबातही त्यांना म्हणजे ते बुद्धांचे अनुयायी झालेले नव्हते. तर एके दिवशी काय झालं, आता ही लग्न करून कुठे गेली? आपल्या सासरी गेली. तर एके दिवशी ही आपल्या सासऱ्याला जेवण वाढत होती. तर हिच्या दारासमोर एक भिक्खू आले. तर हिने बघितलं, हिच्या सासऱ्यांनी त्या भिक्खूकडे बघून दुर्लक्ष केलं. तर ही आता सासऱ्यांच्या परवानगीशिवाय ही भिक्षा देऊ शकत होती का? नाही. तर हिने त्या भिक्खूंना काय म्हटलं की आमच्या घरी अन्न पुरेसं नाही आहे, माझे सासरे स्वतः रात्रीचं शिळ जेवण करत आहेत. तर ह्या गोष्टीचा राग आला कुणाला? तिच्या सासऱ्याला. तिच्या सासऱ्याला खूप राग आला. तर तिच्या सासऱ्याने काय केलं की तू असं कसं म्हणू शकते की मी रात्रीचं शिळ जेवण करत आहे. म्हणून त्यांनी काय केलं की खूप मोठा म्हणजे त्यांचा वाद झाला. आणि हा जो वाद होता तो पंच नसतात का, 5 लोक, ग्रामपंचायत आता काय आहे, तेव्हाच्या जन्मामध्ये काय, तेव्हाच्या वेळेस काय होतं ते एक्झॅक्टली मला माहिती नाही. तर तिथे ते बसवण्यात आलं. आणि मग तिथे पंचायत. आणि तिथे मग तिने आपल्या गोष्टी सांगितल्या आणि ह्यांनी आपल्या गोष्टी सांगितल्या. कुणी? मिगारनी आणि विशाखानी. तर विशाखा म्हणते की माझ्या वडिलांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की ह्या गोष्टी तू पाळशील, ह्याच्यामधूनच मी ह्या गोष्टी पाळल्या. आणि तुमची इज्जत राखण्यासाठीच मी भिक्खूंसमोर म्हटलं की माझे सासरे स्वतःच शिळं जेवण करत आहेत. जर मी म्हटलं असतं आमच्या घरी अन्न नाही आहे तर भिक्खूंना काय वाटलं असतं, हे एवढे श्रीमंत असून सुद्धा मला ह्यांनी भिक्षा दिली नाही. म्हणून मी असं म्हटलं. परंतु त्याला राग कोणत्या गोष्टीचा आला होता तिच्या सासऱ्याला की हिने असं का म्हटलं की मी रात्रीचं शिळ जेवण करत आहोत. आणि मग नंतर ती ते 5 लोकांमध्ये खूप बोलते वगैरे, ती सगळं काही सांगते बुद्धांबद्दल. आणि मग हळूहळू तिचा सासरा बुद्धांचा अनुयायी होतो, तिचा पती पण बुद्धांचा अनुयायी होतो. म्हणून त्या विशाखेला विशाखा मिगार माता असं नाव दिलेला आहे. मिगार माता म्हणजे तिने आपल्या सासऱ्याला पुनर्जन्म दिला होता, म्हणून तिचं नाव काय दिलेलं आहे? मिगार माता. चलो, साधू साधू साधू.